नमस्कार, जेएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। आपण पाहत आहात जेएम न्यूज। जाणूया आजच्या ठळक घडामोडी। शिवसेना त्या तिन्ही पक्षाच्या वतीनं आज एक पॅनल आपण जारी केलेला आहे आणि याचा शुभारंभ आज रोजी सिंगी भाषेच्या मंदिरापुढे झालेला आहे। त्यामुळे आज सगळे उमेदवार आपल्या गरजेचे आहेत। सगळ्या उमेदवारांनी सिंगी भाषेपुढे शपथ घेतलेली आहे की आम्ही पूर्णपणे पॅनलचा प्रचार करू आणि पॅनल सगळ्यांच्या जास्तीत जास्त मताने निवडून आणू असं प्रत्येक उमेदवारांनी आणि त्यांच्या नेत्यांनी तिथे सिंगी भाषा पुढे कबूल केलेलं आहे। त्यामुळे कोण जर आपोआप हे का करावं लागलं, काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टीचे लोक आपोआप असला फार हुशार आहेत। अहो, तुमचा उमेदवार एकच चिन्ह मागायला आहे, अमुक करायला लागलाय, म्हणजे आमच्यामध्ये फूट पडण्याचा त्यांचा मोठा प्रयत्न चालू आहे, एवढं लक्षात ठेवा। आजचंच उदाहरण सांगतो तुम्हाला। आमची वेळ इथं 11 वाजता ते 11 ते 1 ही आम्हाला दिलेली वेळ होती। भारतीय जनता पार्टीच्या लोकांना 11 वाजता वेळ होती। त्यांची वेळ संपल्यानंतर त्यांनी कुठल्या मार्गाने जायचं हा मार्ग सुद्धा पोलिसांकडे त्यांनी कबूल केलेला होता। तिथं शिवाजी पुतळ्याकडून खाली जायचं आणि मग तिथं बसवेश्वर पुतळ्याला जायचा त्यांचा मार्ग होता आणि आमचा जो मार्ग आहे आम्ही नियमाप्रमाणे दिलेल्या त्या मार्गाने आम्ही येत होतो। पण हे पोलीस खातं का झोपले मला काय कळत नाही। त्यांना दिलेल्या मार्गाने त्यांनी न जाता आमच्या समोर यायचं आणि दंगल घडवायची हा त्यांचा नियोजित कट होता की काय, अशा प्रकारची शंका आम्हाला येते। पोलीस खात्याचं पहिलं काम आहे की ज्या मार्गाने तुम्ही मोर्चा किंवा रॅली काढलेले त्याच मार्गाने काढायचे, ज्या त्या नेत्याचं काम असते। परंतु भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर करून आमच्या रॅलीच्या पुढे समोर रॅली आणायची आणि काहीतरी गडबड व्हावी या उद्देशाने त्यांनी रॅली काढले। त्याच्या डीवायएसपीच्या पीआयने चौकशी केली पाहिजे आणि त्यांनी बेकायदा मार्गाने जी रॅली काढली त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले पाहिजे, अशी आमची पहिली मागणी आहे। आता आपण सगळ्यांना बघतोय गोपीचंद पडळकर घोड्यावर बसून आलाय। आता त्याला जनतेने घोड्यावर बसवून देत जा, पुन्हा कशाला घोड्यावर बसू ते, म्हणजे अशा पद्धतीने लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा, समोरासमोर यायचं आणि जातीवादाचं वीज पेरत बसायचं। भारतीय जनता पार्टीचं काम काय, समाजामध्ये बांधणं लावायची, जातीमध्ये बांधणं लावायची। गोपीचंद पडळकर एकदा मुस्लिमाच्या विरोधात बोलतोय, एकदा ख्रिश्चनाच्या विरोधात बोलतोय आणि बोलतोय म्हणजे अगदी भाषकाळ भाषेत, अगदी थरथराट भाषेत बोलतोय। देवेंद्र फडणवीस काही माणसं अशीच केले की यांना समाजामध्ये असंतुष्टता निर्माण करण्याचं काम या आमदार नेत्यांनी करायचं, अशी सुपारी देवेंद्र फडणवीस घेतल्यामुळं आपल्या समाजामध्ये बांधणं लावायचं, जातीमध्ये बांधणं लावायचं आणि विकासाच्या गप्पा मारायच्या। मग काय सांगितलं तुम्हाला, कसं काय होईल जनावरांचं प्राणी संग्रहालय मग सुरू केलं ते ना। अहो, 400 प्राणी आणतो होते ना, 400 प्राणी म्हैसूरच्या ह्याच्यात नाही, मुंबईला नाही 400 प्राणी। अहो, आणते कुठले ना प्राणी। आता तुमचे जे प्राणी फिरायला लागले तर त्यांच्यासाठी ते संग्रहालय करायला पाहिजे काय तिथं। अरे चांगलं विकाय काय ते तुम्ही बोलायचं ना, ज्या गोष्टी वास्तवात येत नाहीत त्या गोष्टी सांगण्याचं काम हा गोपीचंद पडळकर करायला लागले। जिल्हा परिषद निवडणुकीला उमरीमध्ये सांगितलं 2000 एकराची MIDC करतो, 10,000 मुलांना नोकरी लावतो। मला तिकडं दकडेवाडीला कुलालवाडीला तिथं मला 2 सूट गेल्या करतो। मला ते गेलं राहिलं, जे आश्वासन दिले ते आश्वासन पाळायचं नाही आणि जगच्या लोकांना सुद्धा भूलभुलैया करण्यासाठी तिथं संग्रहालय आणतो, डिजिटल करतो, फोटो जातच सांगून लोकांना फसवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करते। आणि काँग्रेसचं सरकार बोललं का हे आमचा विक्रम सावंत अजूनही त्याच्या डोक्यात तुळशी बबलेश्वर गेले नाही, अजूनही सांगते तुळशी बबलेश्वर पाणी आणतो, पाऊस पडला की तुळशी बबलेश्वरचं पाणी आणून सांगतो। म्हणजे हा 1 नंबरचा थाप आहे, त्याच्यापेक्षा फक्त नंबर थापेबाज गोपीचंद पडळकर आहे। अशा 2 थापेबाजापासून तुम्ही लांब राहायला पाहिजे आणि एक सक्षम पॅनल आमच्या उमेदवारांनी आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितले, अतिशय उच्च विद्याविभूषित पॅनल आहे, चांगले मुलं आहेत तिथं, चांगल्या महिला आहेत, सगळ्या ग्रॅज्युएट महिला आहेत, काही इंजिनियर आहेत। त्यामुळे शहराचा जो विकास करायचा आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतील। शहराचा विकास काय करायचा आहे आता सरकारने आपल्या सगळ्या पक्षाच्या वतीनं जाहीरनामा आपल्याला वाचून दाखवलेलं आहे। त्या पद्धतीनं आमचं पॅनल तुम्ही निवडून दिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं शहराचा विकास करू तेवढा आम्ही तुम्हाला शब्द देतो। खोटं बोलून आपल्याला मतदान पार पाडायचं नाही किंवा नंतर थापा मारायच्या मार्गाने जे आम्ही करू ते तुम्हाला आम्ही आश्वासन दिलेलं आहे।
त्यामुळे आपण निश्चित राहावा ही जनतेने आमच्या विश्वास ठेवलेला आहे. आजची रॅली बघितली तुम्हाला लक्षात आलं असेल, आमच्याकडे तर पगारी बाया कोणी नव्हत्या. 500 रुपये पगार द्यायचं आणि रॅलीमध्ये आणायचं ही पद्धत आमच्याकडे नाही. आमच्याकडे जे आलेले आहेत ना ते खरे कार्यकर्ते आणि आमच्या पॅनलवर प्रेम असे लोक आहेत. त्यामुळे भाडोत्री कुणी आमच्याकडे नाही, तरी सुद्धा आमची गर्दी त्यांच्यापेक्षा जास्त झालेली आहे. त्यांना त्याचा हेवा वाटावा अशा पद्धतीनं आपल्याला जनतेचा पाठिंबा आपल्याला आहे. त्यामुळे आपलं निश्चित पॅनल हे सर्वपक्षीय पॅनल आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावर आहे, काही स्वसपच्या चिन्हावर आहे. त्यामुळे ह्या हत्ती आणि घड्याळ या चिन्हावर सगळ्यांनी मतदान करायचं. नेते मंडळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. आपण सुद्धा आमच्या पॅनलला मदत करण्यासाठी प्रिंट मीडिया, हे मीडिया, काही मीडियावर बघतो आम्ही आमच्या पॅनल आम्ही जाहीर केलं तरी सुद्धा काही पेपरमध्ये त्या पॅनलची नावं आली नाही. आणि ती दोन्ही माणसं आहे असे इथं त्या गोपीचंदच्या हस्तक आहे. मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं मीडियाने करू नये. आम्ही जे सांगतो तुम्हाला ते तुम्ही छापा ना तिथं, ते तुम्ही घ्या. तसं न करता अशा पद्धतीनं एक तपशील वार्ता देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नये. आम्ही जे बोलतोय ते तुम्ही छापायला काही हरकत नाही. आणखी एक आपल्याला सगळ्याला विनंती आमच्या उमेदवार नेतेला आपल्या इथून जर शिवाजी पुतळ्याकडे जातोय, शिवाजी पुतळा झाले की आंबेडकर पुतळा करून सगळे लोक घरी जातील. उमेदवार आणि त्यांचे नेते मंडळी पुढची दिशा ठरवण्यासाठी आपली सभा आमच्या ऑफिसमध्ये केली जाईल. त्यासाठी सर्व उमेदवार आणि त्यांचे नेते मंडळी त्यांनी त्या ठिकाणी यावी आणि पुढची दिशा काय करायची हे त्यांना सांगितलं जाईल. त्यामुळे जाहीरपणे सांगतो सगळे उमेदवार आंबेडकर पुतळ्याला हार घातल्यानंतर तिकडे जातील, बाकीचे लोक आपले येतील. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो हे सर्व पक्षाचे जे आमचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी आणि बसपाचे घड्याळ आणि हत्ती त्या दोन चिन्हावर त्या वार्डाच्या मतदारांनी मतदान करून आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि निवडून द्यावं आणि सेवेची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या JM न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.